श्री शिवलीला अमृत अध्याय 6 सीमंतिनी आख्यान। श्री गणेशाय नमः। शंभो महादेवा, तुमचा जय जयकार असो। तुमचे आघात लीला कर्तृत्व मनाला मोहित करणारे आहे। तुम्ही मदनांचा अंत करणारे आहात। मद मत्सरादी विकारांचे अरण्य जाळून टाकणारे आहात। तुम्ही संसाराचे पाश तोडून टाकता। तुम्ही सर्व प्रकारचे भय नष्ट करता। तुम्ही भवानीच्या मनाला आनंद देता। हे गंगाधर, तुम्ही कापराप्रमाणे धवल वर्णाचे आहात। त्रिदोषांचे शमन करणारे आहात। तुम्ही त्रिभुवनाचे ईश्वर आहात। तुम्ही हिमालयांचे जामात आहात। गणपतीचे पिताजी आहात। तुम्ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहात। तुम्ही त्रिपुरासुराचे मर्दन केलेत। हे नीलकंठा, हे सुहासी वदना, तुम्ही दयाळू आहात। दानवांचे दमन करणारे आहात। तुम्ही नंदीवर आरूढ होता। हे अंधक मर्दना गजांतका, तुम्ही दक्ष यत्नाचा विध्वंस केलात। तुम्ही असंख्य भक्ताचे कल्याण करणारे, ताटिका राक्षसीचा वध करणाऱ्या श्रीरामांना पूजनी व संसारी जीवांना त्रिविध तापापासून सोडवणारे आहात। सहस्त्रमुखांचे शेषी तुमचे गुणवर्णन करू शकत नाहीत। तुम्ही नित्य शांत, निर्विकल्प, निरंजन, आशापाशरहित, विरक्त व सर्वार्थाने परिपूर्ण आहात। तुम्ही आपल्या भक्तांचे बहुबंधन तोडून त्यांचे जन्ममरण टाळता, त्यांना मुक्त करता। हे स्वामी, जे अनन्य भावाने तुमची सेवाभक्ती करतात त्यांच्या सर्व इष्टकामना तुम्ही पूर्ण करता। सकाम उपासना करणाऱ्यांना इष्टते देऊन त्यांचे मन निज स्वरूपाकडे कसे लागेल ते पाहता। मग तेच सकाम भक्त परम विरक्त व निष्काम होऊन निर्वाणपद प्राप्त करतात। तुमच्या प्रित्यर्थ सोमवार, प्रदोष व शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो। या व्रताचरणाने आजपर्यंत अनेक स्त्री पुरुषांचा उद्धार झालेला आहे व पुढेही होत राहील। याविषयीची एक कथा सुतांनी नैमिषा अरण्यामध्ये शौनकादिकांना सांगितली, ती अशी आहे. सीमंतिनीचा जन्म, ज्योतिषांचे भविष्यकथन. चित्रवर्मा हे आर्यावर्ताचे अधिपती होते. नल राजा व हरिश्चंद्र यांच्यासारखेच तेही सत्वशील, पुण्यवान व पराक्रमी होते. ते गोब्राह्मणांचे रक्षण करणारे, प्रजेचे पितृवत पालन करणारे, शत्रूंचे कर्दन काळ व दुष्ट दुर्जनांना दंड देणारे होते. ते भगीरथाप्रमाणे प्रयत्नशील, मारुतीसारखे बलवान, परशुरामासारखे अजेय व बलिराजासारखे दानशूर होते. ते हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचे. त्यांना अनेक पुत्र होते. तेही त्यांच्याप्रमाणेच सद्गुणी व महावीर होते. त्यांनी शिवशंकरांना अनेक नवस केले, तेव्हा त्यांच्या कृपाप्रसादाने त्यांना एक कन्या झाल्या. त्या अत्यंत रूपवान, गुणवान व शुभलक्षणी होत्या. सौंदर्याच्या बाबतीत त्या रती, मंदोदरी व रोहिणी यांच्यापेक्षाही सरस होत्या. उपमा द्यायचीच तर त्या देवी लक्ष्मी किंवा पार्वतींचीच दुसरी प्रतिमा होत्या. त्यांचे मुख चंद्राप्रमाणे तेजस्वी होते. विधात्याने त्रैलोक्यातील सर्व सौंदर्य एकवटूनच त्यांना घडवले होते जणू. त्यांच्या जन्मदिनी चित्रवर्म्यांनी श्रेष्ठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून त्यांचे जातक वर्तवण्यास सांगितले. त्यांनी त्यांचे भविष्य सांगितले. म्हणाले, या कन्या पृथ्वीवर बहुत काळपर्यंत राज्य करतील. ते ऐकून ते इतके खुश झाले की त्यांनी ब्राह्मणांना अपार द्रव्यांनी वस्त्रालंकार दिले. तसेच त्यांनी जी जी इच्छा प्रकट केली ती पूर्ण केली. ब्राह्मणांनी त्यांचे नाव सीमंतिनी ठेवावे असे सांगितले. सौंदर्याची परिसीमा म्हणूनच ते नाव सुचवण्यात आले होते. ब्राह्मण म्हणाले, राजा, या कन्या शारदासारख्या चतुर होतील, विद्वान होतील. यांच्या लावण्याची सर्वदूर कीर्ती पसरेल. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याने राजांची प्रसन्नता वाढत होती. त्यांचा आनंद हृदयात मावत नव्हता. पण तेवढ्यात अमृत घटात विषबिंदू पडावा तसे घडले. एक पंडित म्हणाले, राजा, या सर्वांनी सांगितलेले भविष्य जरी खरे असले तरी एक गोष्ट आधी स्पष्ट सांगतो. या तुमच्या कन्यांना 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे. ते ऐकताच त्यांच्यावर व्रजाघात झाला. अंगावर वीज पडावी किंवा हृदयात सुरी खुपसली जावी तसे त्यांना झाले. त्यांना खूप वाईट वाटले. त्यांच्या आनंदावर विरजण पडले. चेहऱ्यावर दुःख, उद्विग्नता, चिंता हे संमिश्र भाव एकदम प्रकट झाले. ही त्यांची मन अवस्था जाणून त्या भविष्यवेत्या विप्रवर्यांनी त्यांना धीर दिला. त्यांचे सांत्वन करताना ते म्हणाले, महाराज, काळजी करू नका. या कन्यकावर शिवकृपा झाली तर ह्या वैधव्य योगही टळेल. यांचे सौभाग्य वाढेल. तेव्हा काय बोलावे हेच त्या भूपतींना सुचेना. त्यांचा निरोप घेऊन ते ब्राह्मण निघून गेले. दिसामासाने सीमंतिनी मोठ्या होऊ लागल्या. त्यांच्या वाढत्या वयाबरोबर चित्रवर्म्याची चिंताही वाढत होती. त्या उपवर झाल्या तेव्हा त्यांचे सौंदर्य अधिकच खुलले, गुण प्रकर्ष पावले. त्या सर्व कलाविद्यामध्ये पारंगत झाल्या. कोकिळ पक्षाला लाजवेल असा सुस्वर, कस्तुरीपेक्षा सरस आणि दरवळणारा अंगसुगंध,
मदनमुग्ध होतील असे लोभस सौंदर्य, नाजूक कटिभाग, डौलदार चाल, काळे कुरळे केस आणि अनुपम लावण्याने संपन्न असलेले त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्वच द्रष्ट लागेल असे होते. भ्रमर त्यांच्याभोवती रुंजी घालत असत. मृगाने लज्जित व्हावे असे नयन, भुजंगाने लाजेने विवरात लपावे अशी वेणी, पोपटाने हेवा करावा असे सरळ सुंदर नाक, प्रातःकाळच्या सूर्यबिंबाला मागे सारतील असे आरक्तवर्ण ओठ, पिकलेल्या डाळिंबाच्या बीजापेक्षाही सरस शुभ्र दात आणि कमंडलूपेक्षाही गाठदार असे स्तनयुगल. त्यांच्या अद्भुत स्वरूपाचे किती वर्णन करावे. त्या सूर्यासारख्या तेजस्वी आणि चंद्रासारख्या मनाला आल्हादक अशाच होत्या. त्यांच्या सख्याही त्यांच्यासारख्या सुंदर होत्या. त्या मधुर वार्तालाप करायच्या, गायनाने त्यांचे मन रिझवायच्या. त्या एकुलत्या कन्यारत्नावर चित्रवर्म्यांचे जीवापाड प्रेम होते. त्यांना पाहिल्याशिवाय त्यांना जराही चैन पडत नसे. एके दिवशी सीमंतिनी आपल्या सख्याबरोबर गप्पागोष्टी करत होत्या. तेव्हा एक सखी म्हणाली, राजनंदिनी, तुमच्याबद्दलची एक गुप्त गोष्ट नुकतीच माझ्या ऐकण्यात आली आहे, पण ती सांगण्याचे धैर्य माझ्यात नाही. त्या म्हणाल्या, काळजी करू नकोस, जे सांगायचे ते निसकट सांग. ती म्हणाली, तुमच्या जन्माच्या वेळी विद्वान ब्राह्मण ज्योतिषांनी तुम्ही पुष्कळ वर्षे पृथ्वीचे राज्य उपभोगाल असे सांगितले होते. त्यावेळी तुम्हाला 14व्या वर्षी वैधव्य योग असून तुमच्यावर शिवकृपा झाली तर तुमचे सौभाग्य अखंड राहील असेही सूचित केले होते. ही गोष्ट तुम्हाला कळली नाही तर तुम्ही सावध होणार नाही म्हणून सांगितली, तरी कृपा करून मला क्षमा करा. ते ऐकून सीमंतिनींना मोठा धक्का बसला. त्या बेचैन्य झाल्या. शिवकृपा होण्यासाठी काय उपाय करावा हेच त्यांना कळेना. म्हणून या बाबतीत मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्यांनी याज्ञवल्क्य ऋषींच्या पत्नी मैत्रेयी यांची भेट घेतली. त्यांचे पाय धरले व त्यांना स्वतःबद्दलचे भविष्य कथन केले. मग सद्गदित होऊन म्हणाल्या, माताजी, मी तुम्हाला शरण आहे. माझ्यावर कृपा करा. माझ्या नशिबी लिहिलेला हा अटळ दुर्भाग्य योग टाळण्यासाठी मी काय करू? सौभाग्यवृद्धीसाठी कोणते व्रत करू? कोणत्या दैवताची आराधना करू? कोणत्या गुरूंच्या आश्रयाला जाऊ? ते सांगा. मैत्रेयींचा उपदेश. सीमंतिनीची व्यथा ऐकून मैत्रेयी यांनाही खूप वाईट वाटले. त्यांनी त्यांना जवळ घेतले. त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. मधुर शब्दांनी त्यांना धीर दिला. त्यांचे सांत्वन केले व म्हणाल्या, राजनंदिनी, घाबरू नका. तुम्ही भगवान शंकराची आराधना करा. ते देवादिदेव निजभक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारे व त्यांचे कल्याण करणारे आहेत. त्यांची कृपा प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्ही नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप करा. सोमवारचे व्रत धरा. या दिवशी उपवास करावा. रात्रीच्या पहिल्या प्रहरी शिवजींची प्रेमभावाने षोडशोपचारे पूजा करावी. ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. ही सेवा आराधना करत असताना तुमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले तरी व्रताचरण सोडू नका. व्रताचा कंटाळा करू नका. कष्ट होतात, अपेक्षित फल लवकर प्राप्त होत नाही म्हणून व्रतनिंदा करू नका. ते मनात आपले कल्याणच करणार या दृढ श्रद्धेने व्रताचरण करा. मैत्रेयींनी सीमंतिनींना सोमवार व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. त्या समाधानाने घरी परतल्या आणि परमनिष्ठेने सोमवारचे व्रत करू लागल्या. पिता शिवभक्त होते. त्यांच्या कन्याही शिवभक्ती करू लागल्या. सीमंतिनींचा विवाह. नळ हे नैषध देशाचे भूपती. त्यांचे पुत्र इंद्रसेन. या इंद्रसेनांना जे पुत्र झाले त्यांचे नाव चित्रांगद. ते अत्यंत देखणे व आपल्या आजोबाप्रमाणे सुलक्षणी होते. त्यावेळी पृथ्वी तलावर त्यांच्यासारखे रूपवान व गुणवान राजपुत्र शोधूनही सापडणारे नव्हते. सीमंतिनीचा त्यांच्याशीच विवाह करण्याचे ठरले. उभयपक्षी आनंदी आनंद झाला. इकडे सीमंतिनी सोमवारचे व्रत मनपूर्वक करत होत्या. मैत्रिणीने सांगितले त्यापेक्षा अधिक करत होत्या. त्या प्रत्येक आठवड्याला 1100 ब्राह्मण दाम्पत्याचे पूजन करून त्यांना भोजन व वस्त्रालंकार द्यायच्या. अतिथींना व याचकांना अन्नदान द्रव्यदान करायच्या. सोमवारी यथासांग शिवपूजन करून रात्री जागरण करायच्या. त्यांनी अतिशय सुंदर आणि भव्य असे शिवालय निर्माण केले होते. त्याच्या गाभाऱ्यात पंचमुखी शिवजींची स्थापना केली होती. आपल्या व्रताचरणात कोणत्याही प्रकारचे न्यून राहू नये म्हणून त्या विशेष काळजी घ्यायच्या. पूजनरूपी सेवाभक्तीची फलश्रुती. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी विषयाला अनुसरून मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो त्या ऐका. भगवान शंकरांना अभिषेक केल्याने पापाचा नाश होतो. त्यांची पूजा केल्याने सुखसमृद्धी लाभते, वैभव वाढते.
त्यांना गंध, अक्षता, सुवासिक पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते. त्यांच्यापुढे धूप जाळल्याने अंग सुगंधित होते. त्यांच्यापुढे दीप लावल्याने वंश परंपरा अखंड राहते. आयुष्य वाढते, अंगकांती तेजस्वी होते. घरात लक्ष्मी नांदते व द्रव्याची कधीच कमतरता पडत नाही. त्यांना तांबूल म्हणजे पानाचा विडा दिल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. त्यांच्यासाठी होम हवन केल्याने संपत्ती वाढते. शिवनाम जपाने महासिद्धी मिळते. शिवचरित्रपर, शिवमहात्म्यपर कीर्तन केल्याने ते उमानाथ साक्षात दर्शन देतात. शिवकीर्तन श्रवण केल्याने व्याधी व संकटाचे निवारण होते. शिवजींचे ध्यान केल्याने आत्मज्ञान होते. त्यांच्यापुढे नृत्य केल्याने ते महाप्रभू जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवतात. निज कृपेने मुक्ती देतात. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी तंतवितंत, घनसुस्वर अशी चतुर्विध वाद्ये वाजवल्यास कंठ मधुर होतो. कीर्ती पसरते. त्यांना म्हणजेच शिवप्रतीर्थ दिवाळाला व ब्राह्मणाला रत्ने दान केल्यामुळे डोळे तेजस्वी होतात. दिव्य दृष्टी प्राप्त होते. त्यांना सर्व प्रकारचे अलंकार आणि अर्पण केल्यामुळे सर्वत्र जय मिळतो. या ठिकाणी जी पुण्यफले वर्णन केलेली आहेत ती सर्व एका ब्राह्मणांना शिवस्वरूप मानून व त्यांना भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात. तसेच सर्व देवता या शिवजीप्रमाणेच भक्तांचे कल्याण करणाऱ्या आहेत. वरील उपचार त्यांना अर्पण केल्याने तशीच फलप्राप्ती होते. पूजनाने मन निर्मळ होते व नित्य सत्कर्माची सवय लागते. म्हणून न कंटाळता घरातील देवांची दररोज पंचोपचारे पूजा करावी. सीमंतिनीची कथा सांगताना सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, त्यानंतर राजा चित्रवर्म्याने एका उत्तम मुहूर्तावर आपल्या राजकुमारींचा चित्रागंधाशी थाटामाटात विवाह लावून दिला. तो विवाह सोहळा 4 दिवस चालला होता. चित्रवर्म्याने आपल्या जामातांना वरदक्षिणा म्हणून अपार धन दिले. नवरत्ने दिली. वस्त्रालंकाराची तर गणतीच नव्हती. त्यांनी आंदण म्हणून अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा व रत्नखचित भव्य रथही दिले. त्या मंगलप्रसंगी 4ही वर्णांच्या लोकांना भोजन, दानदक्षिणा व मानपान देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना इतके द्रव्य दिले की ते घरी नेताना ते अक्षरशः दमून गेले होते. ते नेता येत नाही म्हणून कित्येकाने त्यातील काही भाग मार्गातच ठेवून दिले. याचकांच्या मुखातूनही पुरेपुरे आणखी नको असेच उद्गार येत होते. मिळालेली दाने कशी वाहून न्यायची असा त्यांनाही प्रश्न पडला होता. त्यावेळी त्या राजांच्या अवधारी रूपी आज्ञेने तेथील दारिद्र्यरूपी रान जाळून टाकले. त्या धनरूपी मेघाच्या अपार वर्षावाने दुःख दैनरूपी सर्व दुरळा खाली बसला आणि याचकांच्या मनात तृप्तीरूपी तृणांकुर डवरले. त्या वैभवशाली अद्भुत विवाह सोहळ्याचे काय वर्णन करावे. सीमंतिनीचे सासरी गमन. निष्कलंक, तेजस्वी आणि उमललेल्या कमळासारखी प्रसन्न मुखचर्या, चंद्राच्या 16 कला अर्ध्या करून बनवली असावी अशी शुभ्र सतेज दंतपंक्ती, शंखासमान कंठ असलेल्या व गळ्यात तेजस्वी मोत्यांची माळ घातलेल्या सीमंतिनी चित्रागंधांच्या पत्नी झाल्या. तेव्हा त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून वराकडील वऱ्हाडी मंडळी व लग्नाला उपस्थित असलेले नेषदवासी जन अक्षरशः दिपून गेले. त्यांच्या लावण्याचे त्यांनी खूप कौतुक केले, प्रशंसोद्गार काढले व नवपरिणीत दाम्पत्यास अनेक शुभाशीर्वाद दिले. लग्नातील वऱ्हाडी मंडळीचे व उपस्थित सर्व निमंत्रितांचे मानपान झाल्यावर इंद्रसेनानी चित्रवर्म्याचा निरोप घेतला. नवदाम्पत्यास घेऊन ते नेषद नगरास परतले. तेथील जनतेने चित्रांगद व सीमंतिनीचे उत्साहाने स्वागत केले. त्यांना वाजत गाजत मिरवणुकीने प्रासादात नेले. या विवाहाप्रित्यर्थ इंद्रसेनाने मोठा आनंद उत्सव केला. अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले. चित्रांगदावरील प्राणसंकट, राजपरिवारांचा शोक. लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले. सीमंतिनी सासरकडील मंडळीमध्ये कौतुकाचा विषय झाल्या होत्या. त्या सर्वांना हव्याशा वाटायच्या. त्याही सासरचे रीतिरिवाज शिकून घेत होत्या. पुढे दसरा दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्म्यांनी कन्या व जामातांना सन्मानपूर्वक बोलावून घेतले. त्यांना मोठ्या आग्रहाने आपल्यापाशी ठेवून घेतले. त्यांचा मानपान केला. त्यांना काही कमी पडू नये म्हणून ते विशेष बडदास्त ठेवत होते. तो जोडा लक्ष्मीनारायणासारखा दिसायचा. राणी त्यांची आठवणीने दृष्ट काढायच्या.
एके दिवशी चित्रांगद काही सेवक व सैन्य घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेले. मृगयेनिमित्त खूपच धावपळ झाली होती आणि ते स्वतःही घामाघूम झाले होते. दमून गेले होते. जवळच यमुनेचे पात्र होते. तिच्या काठावर एक सुंदर नौका होती. त्यांनी मृगया थांबवली आणि स्वतःला आराम मिळावा म्हणून नौका विहारास निघाले. एका सेवकाला बरोबर घेऊन आणि नदीकाठचा रमणीय वनप्रदेश पाहत ते यमुना जळातून पुढे पुढे जाऊ लागले. त्यांचे सैनिक काठाकाठाने त्यांच्याबरोबर जात होते. तेवढ्यात प्रचंड झंझावात सुटला. त्यामुळे यमुनेच्या खोल विस्तीर्ण पात्रातून महाकाय लाटा उसळल्या. चित्रागंधांची नौका डळमळू लागली. तिला काठावर नेण्यासाठी सेवकाने शर्थीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. सेवक आणि सैनिक भीतीने आकांत करत असताना काळ्या गडद पाण्यात तिला जलसमाधी मिळाली. राजपुत्र व सेवक सर्वादेखत बुडाले. अल्पावधीतच सर्व कारभार आटोपला. काठावर एकच हाहाकार उडाला. सैनिकांनी चित्रगंधांना वाचवण्यासाठी जीवावर उदार होऊन पाण्यात उड्या घेतल्या, पण ते हाती लागले नाहीत. एक देखणे तारुण्य हा हा म्हणता काळाच्या उदरात गडप झाले. सेवक वर्ग छाती पिटत धावला. ही दुःखद वार्ता कळताच चित्रवर्म्यांच्या पायाखालची माती सरकली. ते शोकावेगाने आक्रोश करत अनवणी धावतच यमुना तीरी आले. सीमंतिनी व त्यांच्या माताजींची अवस्था काय वर्णन करावी. काळाने सीमंतिनीच्या सौभाग्यावरच कुऱ्हाड घातली होती. त्या दोघी शिबिकेत बसून तातडीने यमुना तीरी आल्या. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सीमंतिनीसह समस्त राजपरिवार जमिनीवर गडबडा लोळत अश्रू ढाळत होता. शोकावेग असह्य होऊन वक्षस्थळी बडवत होता. तिथे कोणी कोणाला सावरावे. चित्रवर्म्यांनी महत्प्रयासाने स्वतःला सावरले. ते आपल्या कन्यांना धीर देऊ लागले. मातोश्रींनी त्यांना गळामिठी घातली. त्या दोघींना रडताना पाहून सारी सृष्टी साकांत करू लागली. वातावरणात नैराश्याची काळीकुट्ट छाया पसरली. सीमंतिनींना सारखी मूर्छा येत होती. त्यांची विकल अवस्था पाहून पशुपक्षी वंचर वृक्षवेली सर्वच मुकपणे अश्रू ढाळत होते. दूताकडून हे व्रत कळताच इंद्रसेन आपल्या पत्नीसह त्वरेने आर्यावर्तास आले. पुत्रनिधनाने ते दाम्पत्य पार खचून गेले होते. त्यांच्या आगमनाने दुःखरूपी सागरच उचंबळला. सुनबाईची विषण्ण अवस्था सासऱ्यांना बघवेना. चित्रागंधांच्या आई लावण्यवती अपार शोक करू लागल्या. धरणीवर पडून तोंडात माती घालू लागल्या. करत्या सवरत्या तरुण मुलाचा मृत्यू हे भूलुकीचे सर्वात मोठे दुःख. ते जिवंतपणी भयंकर नरक यातना देते, जीवन उद्ध्वस्त करते. नियतीने ते परम दुःख अत्यंत क्रूरपणे त्यांच्या पदरात घातले होते. मग त्या तरी काय करणार. सर्वजण त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचा शोकाग्नी शब्दांची फुंकर घालून विझणारा नव्हता. त्या दुःखाने बरळत होत्या. हाय रे दुर्दैवा, तू हा काय आघात केलास. माझे असे कोणते पूर्वपाप उभे राहिले म्हणून तू माझ्या एकुलत्या एका पुत्रांचा बळी घेतलास. कालिंदी, तू माझ्या बाळासाठी काळ नागिन ठरलीस. एका मातेला दुःख सागरात लोटताना तुला काहीच कसे वाटले नाही. तू जगाचे जीवन आहेस आणि माझ्या पुत्रांचे जीवन हरण केलेस. तुला उपकार करती कोण म्हणेल. माझी आंधळ्याची काठी तुझ्या डोहात बुडाली. तू माझ्याशी दावा साधलास. माझे राजहंस घेऊन गेलीस. कुठे गेले माझे पाडस. माझ्या देखण्या चित्रागंधाला कोणी पळवून नेले. मी असे कोणते दुष्कर्म केले म्हणून हे दुःख ओढवले. मी माता पुत्राची ताटातूट केली की प्रदोष व्रत मध्ये सोडून दिले. शिवरात्रीस अन्न घेतली की सोमवारचे व्रत मोडले. मी हरिहरामध्ये भेदभाव केला की त्यांच्या कीर्तनात बेरंग केला. मी पंक्तीभेद केला की संत म्हणताना दूषणे दिली. मी परद्रव्याची अभिलाषा धरली होती की भोजनास बसलेल्या ब्राह्मणाला बाहेर घालून दिले होते. मी दान देते असे म्हणून ब्राह्मणाला आशेवर ठेवले होते की कोणी दान देत असताना त्यात विघ्न आणले होते. मी कोणाच्या मुखातला घास काढला होता की गुरुद्रोह केला होता. मी हरिणीपासून तिचा बछडा विलग केला होता की परिव्राजक संन्याशाची निंदा केली होती. मी असा कोणता घोर अपराध केला म्हणून माझे पुत्र गेले, माझे निधान गेले. आता मी काय करू. त्यांना कुठे शोधू. कोणीतरी माझ्या चित्रगंधांना आणून दाखवा. हो, त्यांना पाहिल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही. लावण्यवती एकसारख्या विलाप करत होत्या. प्रधान, ज्येष्ठ आप्त यांनी त्या सर्वांचे कसेबसे सांत्वन केले. त्यांना धीर दिला, सावरले. चित्रवर्मा सीमंतिनींना घेऊन आपल्या नगरात परतले. राज जामातांच्या निधनामुळे समस्त आर्यावर्त दुःखसागरात बुडाले. शोकव्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह नैषदकडे निघाले. तेव्हा ते पुत्र शोकाने खचलेले आहेत हे पाहून त्यांच्या बाहुबंधाची बुद्धी फिरली. त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे राज्य बळकावले. हे कारस्थान कळताच इंद्रसेन पुरते हतबल झाले. नियतीने त्यांची क्रूर थट्टा आरंभली होती.
आधी चित्रांगद गेले, मग राज्य. सैन्य नाही, धन नाही, दुःखाने चित्त सैरभैर झालेले. अशा परिस्थितीत ते तरी काय करणार? लावण्यवतींना घेऊन ते दुसऱ्या देशात पळून गेले, पण तिथेही दुर्दैवाने पाठ सोडली नाही. शत्रूंच्या गुप्तचरांनी त्यांना शोधून धरून आणले. नैषधाची नृपती त्यांच्याच नगरात पत्नीसह बंदिवास भोगू लागले. सीमंतिनीच्या दुःखाला अंतच नव्हता. चित्रांगदाच्या मृत्यूचा आघात पचवणे ही फार कठीण गोष्ट होती, पण त्याही परिस्थितीत मैत्रिणींचा उपदेश त्यांना आधार देत होता. त्या म्हणाल्या होत्या, राजनंदिनी, कितीही दुःख कोसळले तरी शिवव्रताचा वसा सोडू नका, तुमचे कल्याण होईल. ही वचने लक्षात ठेवून त्यांनी सोमवारची व्रतोपासना पूर्वीप्रमाणेच दृढनिश्चयाने चालू ठेवली. त्या 1100 ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन देऊ लागल्या, दानधर्म करू लागल्या आणि सर्व राज उपभोगांचा त्याग करून अहोरात्र शिवनामाचा जप करू लागल्या. अशी 3 वर्षे लोटली. चित्रांगदांचे काय झाले? चित्रांगद यमुनेत बुडाले. त्यांना नागकन्याने पाताळात नेले. नागलोकातील अद्भुत विश्व पाहून ते थक्क झाले. तेथील नवरत्नांनी झळकणारी भूमी, भव्य प्रासाद, स्वर्गालाही उणेपणा आणेल असे अद्वितीय नगररचना, तपस्व्यांना तपभ्रष्ट करू शकतील आणि अप्सरांनाही लाजवतील अशा एकापेक्षा एक सुंदर नागस्त्रिया, हे सर्व त्यांच्या कल्पनेपलीकडचे होते. रक्षक नागकन्यांनी त्यांना नागराज तक्षकापुढे आणले. तेव्हा चित्रांगदांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. त्यांची निर्भयता आणि विनय पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्यांची विचारपूस केली. चित्रांगदांनी त्यांना स्वतःबद्दलचे सर्व वृत्त सांगितले. तेव्हा तक्षकाने विचारले, राजपुत्र, तुम्ही कोणत्या दैवताची भक्ती करता? शिवमहात्म्य. चित्रांगद म्हणाले, महाराज, जे इच्छा मात्रे प्रकृती व पुरुष निर्माण करतात, प्रेमाने अनंत ब्रह्मांडाची रचना करतात व इच्छा निवृत्त होताच तीच अनंत ब्रह्मांडे ती मोडून टाकतात. त्यावेळी पंचमहाभूते तत्वासहित प्रकृती पुरुषात विलीन होतात. त्यानंतर ती दोघे परस्पर प्रीतीने आदिपुरुषात सामावतात. ते सनातन आदिपुरुष म्हणजे सदाशिव. त्या शिवजींची आम्ही भक्ती करतो, ज्यांच्या मायेपासून सत्व, रज व तम हे 3 गुण व ब्रह्मा, विष्णू, रुद्र हे 3 देव निर्माण झाले. त्या पुराणपुरुष शिवजींची आम्ही भक्ती करतो, जे आकाश, पाताळ, दशदिशा, त्रिभुवन, पंचतत्वे, नद्या, सागर, भस्म, मृत्तिका, अष्टधातू आदी सर्वच व्यापून उरले आहेत. त्या शिवजींची आम्ही भक्ती करतो, ज्यांनी 18 भार, गणित, वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकाराला आणली. त्या कैलासनाथ शिवजींची आम्ही उपासना करतो. सूर्य हेच ज्यांचे नेत्र आहेत, चंद्र हेच ज्यांचे मन आहे, विष्णू हेच ज्यांचे अंतकरण आहे, ब्रह्मदेव हेच ज्यांची बुद्धी आहे, रुद्र हेच ज्यांचा अहंकार आहे, इंद्र हेच ज्यांचे हात आहेत, यमराज हेच ज्यांच्या तीक्ष्ण दाढा आहेत, अर्थात देवता चक्र हेच ज्यांचे अवयव आहेत. त्या विराट पुरुष शिवजींचे आम्ही भक्त आहोत. 11 रुद्र, 12 आदित्य हे ज्यांच्या सन्मुख विनम्र भावाने उभे असतात, त्या अपार गुणसंपन्न शिवजींचे मी यकचित मानव काय वर्णन करणार? हे कश्यपसूत, हे नागराज, आम्ही त्या सनातन ईश्वरांच्या दासाचे दास आहोत. हे ऐकून तक्षकांची मुखचर्या उजळली. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी चित्रांगदांना क्षमालिंगन दिले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले व म्हणाले, तुम्ही मला खूपच आवडले आहात. तुम्ही माझ्याकडेच राहिला तर किती बरे होईल. या नागलोकात देवदुर्लभ अशा कितीतरी गोष्टी आहेत, इथे तुमचे मन रमेल. चित्रांगद म्हणाले, महाराज, तुम्हाला माझ्याविषयी वाटणारी आपुलकी पाहून मी धन्य झालो आहे आणि तुमची भेट झाली हे माझे सद्भाग्य आहे असे मी मानतो. पण मला घरी जाण्याची ओढ लागली आहे, कारण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक पुत्र आहे आणि त्यांचे माझ्यावर निरातिशय प्रेम आहे. माझ्या विरहाने त्यांची काय अवस्था झाली असेल कोण जाणे. माझे सासू सासरेही चिंतेत असतील. सीमंतिनी या माझी पत्नी आहेत. त्या 14 वर्षाच्या आहेत, गुणवान आहेत, रूपवान आहेत. मी नाही असे पाहून त्या कासावीस होतील, विरहाने प्राणत्यागही करतील. या सर्वांना वाट पाहायला लावणे मला योग्य वाटत नाही, म्हणून कृपा करून मला निरोप द्या. बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता आणि डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांनी तक्षकांच्या चरणांना वंदन केले. त्यावेळी त्यांचा मनोभाव जाणून त्यांनीही विशेष आग्रह केला नाही, पण काही काळ प्रेमपूर्वक आपल्या पाशीच ठेवून घेतले. त्यांचे खूप कोडकौतुक केले.
मग निरोप देताना त्यांना अपार भेटवस्तू, 12,000 हत्तींचे बळ, चिंतामणी, एक वेगवान अश्व, दिव्य वस्त्रालंकार आणि अत्यंत अमूल्य, तेजस्वी व दुर्लभ रत्ने दिली. त्या भेटवस्तू वाहून नेण्यासाठी एक राक्षसगण व मार्ग दाखवण्यासाठी एक सर्पसेवक दिला. तसेच तुम्ही संकटकाळी जेव्हा जेव्हा माझे स्मरण कराल तेव्हा तेव्हा मी तुमच्या मदतीला धावून येईल, असे आभे वचनही दिले. तक्षकांच्या रूपाने चित्रांगदांना एक उत्तम मित्र लाभले होते. त्यांना आलिंगन देऊन ते स्वदेशाकडे निघाले. पुनर्मिलन. अश्वारूढ चित्रांगद यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आले. त्यांनी काठावर उभे राहून आसपासच्या परिसरावर दृष्टी फिरवली. योगायोगाने त्याच वेळी सीमंतिनी स्नान करण्यासाठी नदीवर आल्या होत्या. दोघांची दृष्टीभेट झाली, पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही. कसे ओळखणार? कारण नागलोकात आपण किती काळ होतो हेच चित्रगंधांना ठाऊक नव्हते. ते बुडाल्यापासून यमुना तरी पुन्हा प्रकट होईपर्यंत मध्ये 3 वर्षे लोटली होती. आता ते अत्यंत वैभवसंपन्न असे महावीर शोभत होते. त्यांच्या अंगावर दिव्य वस्त्रे व रत्नजडित आभूषणे होती. त्यांच्या मस्तकावरील मुकुटाला सुशोभित करणारे नागमण्यांचे सर त्यांच्या खांद्यावर रुळत होते. त्यांच्या गळ्यातील राजमुक्तांच्या माळा त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिकच खुलवत होत्या. त्यांच्या कमरेची पाचू जडवलेली मेखला अद्भुत तेजाने झळकत होती. तिची हिरवी प्रभा जमिनीवर पसरली होती. त्यांच्या कंठातील लाल रत्नांची पदके अत्यंत आकर्षक दिसत होती. त्यांच्या अंगीचा दिव्य चंदनी सुगंध साऱ्या परिसरामध्ये दरवळत होता. सीमंतिनीची अवस्था काय वर्णन करावी. त्या विधवेचे आयुष्य कंठत होत्या. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते व अंगावर अलंकारही नव्हते. उपासातापासाने त्या अगदी क्रश झाल्या होत्या. त्यांचे डोळे खोल गेलेले, गाल बसलेले, चेहरा निस्तेज, त्यावर चिंतेची छटा, अप्सरासारख्या दिसणाऱ्या हसऱ्या, खेळकर, हुशार, तेजस्वी अशा त्या राजकन्या अक्षरशः दासी वाटत होत्या. चंद्राला ग्रहण लागावे तशा. चित्रांगद व सीमंतिनींनी एकमेकाला ओळखले नसले तरी त्यांचे मन मात्र वेगळीच ग्वाही देत होते. चित्रांगद त्यांच्यापाशी गेले. त्यांनी त्यांची विचारपूस केली. म्हणाले, तुम्ही कोण आहात? तुमचे नाव काय आहे? तुम्ही कोणाच्या कन्या? तेव्हा सीमंतिनींनी त्यांना आपली समग्र हकीकत सांगितली. ती सांगताना त्यांना एकसारखे रडू येत होते. त्यावेळी त्यांच्या सख्या म्हणाल्या, महाराज, या एवढ्या देखण्या, सुंदर, पण दुर्दैव कसे आघात करते पहा. 3 वर्षापूर्वी यांचे पती याच यमुनेत बुडून नाहीसे झाले. यांचे सासू सासरे पुत्रवियोगाने पार खचून गेले होते. तोच वैऱ्यांनी डावा साडला. त्यांना बंदीगृहात डांबून त्यांनी सर्व राज्यच हडपले. त्यांची करुण कहाणी सांगताना त्या सख्यांनाही अश्रू आवरत नव्हते. आपल्या प्रिय पत्नीची आणि मातापित्यांची ही अवस्था पाहून आणि ऐकून त्यांनाही रडू आवरेना. ते अधोवदन झाले. त्यांच्या मनात संतापाने अंगार फुलला होता. शत्रूचा निपात करण्याची ईर्ष्या वणव्यासारखी भडकली होती. त्यांची भाव विवल अवस्था पाहून सीमंतिनींना मोठे आश्चर्य वाटत होते. त्यांनी सख्यांना त्यांची विचारपूस करण्यास खुणेने सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, आपण कोण? कुठून आलात? कृपया आपला परिचय द्या. चित्रांगद म्हणाले, आमची काय चौकशी करता? आम्ही सिद्ध पुरुष. मनात येईल तिथे संचार करतो. कधी स्वर्गात, कधी भूमीवर, तर कधी पाताळात. आम्ही त्रिकाल ज्ञानी आहोत. भूत भविष्य जाणतो. मग सीमंतिनीचा हात धरून ते हलकेच म्हणाले, राजनंदिनी, काळजी करू नका. तुमचे पती जिवंत आहेत. आजपासून 3 दिवसांनी मी तुम्हा दोघांची भेट घडवीन आणि हे मी भगवान सदाशिवांची शपथ घेऊन सांगतो आहे. पण तोपर्यंत ही गोष्ट गुप्तच ठेवा. त्यांच्या भेटीनंतर तुमचे सद्भाग्यच उजळेल, तुमचे कल्याण होईल. ते ऐकून सीमंतिनी मनोमन सुखावल्या. त्यांनी चोरट्या नजरेने त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या मनात विचारांची आवर्तने सुरू झाली. हे चित्रांगद तर नाहीत, पण जे 3 वर्षापूर्वी बुडून मरण पावले ते परतून येणे कसे शक्य आहे? त्यांना क्षणभर शिवजींचे स्मरण झाले. त्या मनोमन म्हणाल्या, हे शंभू महादेवा, हे भवानीवरा, तुम्ही अत्यंत करुणा करणारे आहात. भक्तांचे नित्य पाठराखण करणारे पुराण पुरुष आहात. तुमची लीला करणी कोणाला कळली आहे? हे तर परपुरुष. माझा हात धरण्याचे धैर्य यांना कसे झाले? यांच्याविषयी माझ्या मनात हा स्नेहभाव कसा प्रकट झाला? पहिल्याच भेटीत हे मला अगदी जवळचे आप्त कसे वाटू लागले? हे चित्रांगद असतील तर अशा वैभवशाली स्वरूपात कसे परतले? यांना अमृत प्राशन करायला मिळाले की काय? की काळाने यांना पुन्हा प्रकट केले? हे मदनांतका, हे षडाननजनका, तुमचे कर्तृत्व आगाध आहे. हे जगन्निवासा, तुमच्या कृपा आशीर्वादाने चित्रांगद परत आले तर मी 11 लक्ष दाम्पत्याची पूजा करीन. तुम्हाला तितकीच बिल्व तेले वाहीन.
तुमच्या सन्मुख तितकेच दीप लावीन, तुमचा अखंड जय जयकार करीन. सीमंतिनीच्या हृदयातील आनंद त्यांच्या मुखावर स्पष्ट दिसत होता. तो अवलोकन करून चित्रागंध म्हणाले, आता तुम्ही निशंक मनाने घरी जा, मीही निघतो. ही आनंद वार्ता तुमच्या सासू सासऱ्यांनाही सांगितली पाहिजे. सीमंतिनीने हसत मुखाने त्यांचा निरोप घेतला. मार्गामध्ये त्यांच्या सख्या म्हणाल्या, राजनंदिनी, हे तुमचे पतीच आहेत असे आम्ही शपथेवर सांगतो, कारण त्यांनी आपुलकीने तुमचा हात धरला आणि तुम्ही बोलत असताना त्यांच्याही डोळ्यात पाणी आले होते. अत्यंत प्रीती असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? त्या म्हणाल्या, गप्प राहा ग, उगाच गवगवा कशाला. आज त्यांच्या मुखावर एक वेगळे समाधान झळकत होते. त्या आनंदाने घरी परतल्या. ही वार्ता त्यांनी व त्यांच्या सख्यांनी कोणालाही सांगितली नाही. चित्रागंध घोड्यावर बसून वायुवेगाने नैषध देशाकडे निघाले. तिथे नगराबाहेर एका उपवनात थांबले. तक्षकाने दिलेला नागरक्षक व मदतनीस राक्षसगण हे दोघेही त्यांच्याबरोबर होते. नागरक्षकाने मनुष्यरूपाने नगरात प्रवेश केला. राजसभेत जाऊन शत्रूंची भेट घेतली व त्यांना खबरदार करत म्हणाला, चित्रागंध परत आलेले आहेत. हे 3 वर्षे पाताळात होते. तिथून नागराज तक्षकांची मैत्री व 12,000 हत्तींचे बळ प्राप्त करून आले आहेत. आता तुमची धडगत नाही, तेव्हा मुकाट्याने त्यांना शरण जा, आपला जीव वाचवा. ते ऐकून त्या बहुबंद शत्रूंना धडकीच भरली. त्यांनी इंद्रसेन व लावण्यवतीची बंदिवासातून सुटका केली. त्यांना राजावर बसवले आणि आम्ही स्वार्थाने अंध झालो होतो म्हणून तुमच्यावर खूप अन्याय केला. त्या अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करा, आम्हाला जीवदान द्या, अशी काकुळतेने प्रार्थना करू लागले. नागाने राजाराणीची भेट घेतली. त्यांना चित्रागंधाचे सर्व वर्तमान सांगून ते परत आल्याची शुभवार्ता कळवली. ती ऐकून त्या दोघांना अपार आनंद झाला. इंद्रसेनाने आपला दळभार सिद्ध केला आणि लवाजम्यासह वाजत गाजत पुत्रभेटीस निघाले. आपल्या आईवडिलांना येताना पाहून चित्रागंध त्यांच्याकडे धावले. त्यांनी त्यांच्या पायांना मिठीच मारली. इंद्रसेनाने त्यांना वात्सल्याने उठवले आणि दृढ आलिंगन दिले. लावण्यवतीने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांना पोटाशी धरले. आज कौशल्यांना रघुनाथ भेटले होते. एका मातोश्रींना त्यांचे हरवलेले पुत्ररत्न सापडले होते. जन्मंधाला दृष्टी मिळावी, प्राणकंठाशी आले असताना अमृत प्यायला मिळावे तसे घडले होते. आज समस्त सौख्य हात जोडून त्यांच्या सन्मुख उभे होते. चित्रागंध परतल्याचे वृत्त कळताच इंद्रसेनांचे सर्व मित्र राजे नानाविध मूल्यवान नजराने घेऊन नैषदेशी आले. आपल्या लाडक्या राजपुत्रांना पाहण्यासाठी नगरजनांनी ही मोठी गर्दी केली होती. त्यांनी गुढ्या तोरणे उभारली, नगर शृंगारले आणि इंद्रसेन, लावण्यवती व चित्रागंध यांना जल्लोषाने मिरवणूक काढून वाजत गाजत राजप्रासादात आणले. त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यावर्तास गेला. त्यांच्या आगमनाची वार्ता हा म्हणता सर्वत्र पसरली. सेवकांनी धावत जाऊन चित्रवर्म्यांना शुभवर्तमान सांगितले. तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. ते गडबडले. काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कंठ सद्गदित झाला. त्यांनी त्या सेवकांना आलिंगने दिली. त्यांना अपार धनद्रव्ये आणि वस्त्रे दिली. हर्षाने उत्स्फूर्त होऊन नगरात भरभरून साखर वाटली आणि कोशागार उघडून ब्राह्मणांना अपरिमित दक्षिणा दिली. जय जय शंकर उमानाथ, जय जय महादेव कैलासनाथ असे म्हणून ते आनंदाने नाचत होते. ही सुखद वार्ता ऐकून प्रजाजन ही पुलकित झाले होते. त्यांनी मोठा आनंदोत्सव केला. मंगलवाद्ये वाजू लागली. लोक नटून थटून राजांना आहेर देण्यासाठी धावू लागले. सख्याने सीमंतिनींना उत्तम शृंगार केला. त्यांना दिव्य वस्त्रालंकाराने सजवले. त्यांना सौभाग्य लेणी दिली. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. त्यांना त्रयोदश गुणी विडा दिला. त्या समयी आपल्या कन्येचे ते सजलेले रूप पाहून त्यांच्या माताजींना आनंद अश्रू आवरेनात. त्यांनी त्यांना प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाल्या, सीमंतिनी, तुम्ही धन्य आहात. नियतीने भयंकर आघात करूनही तुम्ही शिवचरणांना अंतर दिले नाही. सोमवारचे व्रतही निष्ठेने करत राहिलात. म्हणूनच शंभू महादेवांच्या कृपाप्रसादाने हा प्रसन्न सुदिन पाहायला मिळाला. तुमचा ऐश्वर्य वृक्ष काही काळ तुटून गेला होता, तो आता जोमाने वाढेल, चौकडून भरेल. तुमचे सौभाग्य अखंड राहील. त्या शिवप्रभूंची लीला अगाध आहे. ते आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतात, त्यांचे कल्याण करतात, याची प्रत्यक्ष अनुभूती आली आहे. त्या मंगल प्रसंगी सीमंतिनीने 11 लक्ष दाम्पत्याची पूजा केली. शिवजींना 11 लक्ष बिल्वदले वाहिली व त्यांच्या मंदिरात 11 लक्ष दीप लावले. तेव्हा त्यांना पाहण्यासाठी नगरातील स्त्रियांनी शिवमंदिरात गर्दी केली होती.
त्यांनी त्यांच्या शिवभक्तीचे आणि व्रतनिष्ठेचे भरभरून कौतुक केले. चित्रांगद आपल्या मातापित्यासमवेत नगरद्वारे आले तेव्हा चित्रवर्मा सर्व लवाजम्यासह त्यांना सामोरे गेले. त्यावेळी आपल्या जमातांना नव्या वैभवशाली रूपात पाहून त्यांच्या डोळ्यांचे पारणे पेटले. त्यांनी धावत जाऊन त्यांना मिठीच मारली. तेव्हा समस्त सृष्टी आनंदाने भरून गेली होती. देवानी पुष्पवृष्टी करून त्यात अधिकच भर घातली. चित्रवर्म्यांनी त्या सर्वांना वाजत गाजत सन्मानाने नगरात आणले. चित्रांगद आणि सीमंतिनीचा पुन्हा विवाह लावला. त्या दोघांना सर्वांनी अनेक उत्तम आशीर्वाद दिले. ज्योतिषांचे भाकीत आणि मैत्रियेचे वचन खरे झाले होते. या जीवनात भावभक्तीला पर्याय नाही हेच खरे. भक्तीनेच जीवांचे रक्षण होते आणि भक्तीनेच त्यांचा उद्धार होतो. चित्रांगदांनी एकांतात असताना पाताळातून आणलेले अत्यंत अद्भुत अलंकार स्वहस्ते सीमंतिनीच्या अंगावर घातले. त्यात जडवलेल्या दिव्य नवरत्नांची तेजस्वी प्रभा सर्वांनाच दिपवून टाकत होती. तक्षकाने दिलेली सुगंधी द्रव्ये त्यांनी स्वहस्ते त्यांना लावली. त्यांच्या सुवासाने चराचर प्रभावित झाले. पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रांगदांनी चित्रवर्म्यांना दिल्या. इंद्रसेन व लावण्यवतींनी सीमंतिनींना सौभाग्याचे आशीर्वाद दिले. यानंतर इंद्रसेन सपरिवार नैषद देशात परतले. तिथे मोठा आनंदोत्सव केला. त्या शुभप्रसंगी देशोदेशीचे अनेक राजे उपस्थित होते. त्यांनी चित्रांगदाचे अभिष्ट चिंतन केले. त्यांना उत्तम आहेर दिले. काही काळाने इंद्रसेनानी चित्रांगदांना राज्यावर बसवले. सर्व कारभार त्यांच्या हाती सोपवला व ते अरण्यात निघून गेले. तिथे दीर्घकाळ तपश्चर्या करून शिवजींना प्रसन्न करून घेतले. शिवकृपेने ते शिवलोकी गेले. चित्रांगद व सीमंतिनी यांना 8 पुत्र झाले. ते सर्वच आज्ञाधारक, सद्वर्तनी आणि पराक्रमी होते. चित्रांगदांनी न्यायनीती धर्माने 10,000 वर्ष राज्य केले. प्रजेला सुखात आनंदात ठेवले. नळराजाप्रमाणे त्यांचीही सत्कीर्ती झाली. सीमंतिनींनी कधीही शिवव्रत सोडले नाही. त्यांचीही सर्वदूर ख्याती झाली. फलश्रुती. सूत म्हणाले, श्रोते हो, असा आहे शिवव्रतांचा महिमा. शिवकृपेने सीमंतिनीचे जन्माचे कल्याण झाले. हे त्यांचे आख्यान अत्यंत सुरस असून ज्या स्त्रिया हे श्रवण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल, त्या सुखी होतील. ज्यांचा पती दूरदर्शी गेलेला आहे तो तिथे सुखरूप राहील व पुन्हा परतून येईल. विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी, परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे आणि या आख्यानाचे नित्य श्रवण करावे. त्यांना जन्मोजन्मी दीर्घकाळ उत्तम पतिसौख्य व संसार सुख लाभेल. याचे श्रवण पठन केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, ज्ञान, विद्या यांचा लाभ होईल. गडांतर अपमृत्यू टळेल. गेलेले धन मिळेल. गतवैभव पुन्हा प्राप्त होईल. शत्रू पराजित होतील आणि सर्व इष्टकार्ये सिद्धीस जातील. भक्तिभाव हाच माघमास. सीमंतिनी आख्यान हेच प्रयाग. तिथे स्नान केल्याने त्रिविध दोष जळून जातील व अंती शिवपद प्राप्त होईल. सीमंतिनी आख्यान म्हणजे अमृत. हे प्राशन करणारे सज्जन देवरूपच. याची निंदा करणारे तामसी असुर ते अहंकारूपी मध्यच पिणार. कवी श्रीधर म्हणतात, भगवान शंकर पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप आहेत. ते अभंग आहेत, अक्षय, अभेद आहेत. ते कधीही चढत नाहीत, ते कधीही टळत नाहीत. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात त्यांच्या लीला वर्णन केलेले आहेत. तो कथाभाग श्री शिवलीलामृत म्हणून प्रसिद्ध आहे. हा त्याचा 6वा अध्याय अतिशय गोडा असून सज्जनाने याचे नित्य श्रवण पठन करावे. अध्याय 6वा समाप्त. श्री सांब सदाशिवापर्णमस्तु. ओम नमः शिवाय.